राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी प्रकरणामध्ये शनिवारी सुनावणी आहे आणि या सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी ही माहिती दिली आहे। 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळामध्ये भिवंडीमधील आयोजित प्रचार सभेमध्ये राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं विधान केलेलं होतं आणि त्याविरोधात संघाचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। राहुलजी उद्या भिवंडी कोर्टात येत आहेत। येण्याचं कारण म्हणजे त्यांना फ्रेश जामीन देणं आहे, कारण का अगोदरचे जे जामीनदार होते शिवराज पाटील साहेब ते एक्सपायर झाल्या कारणाने क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या अनुषंगाने नवीन जामीन देणं बंधनकारक आहे। त्या दृष्टीने उद्या ते स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून एक फ्रेश जामीन आम्ही देत आहोत।